लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। महापालिका निवडणुकांपूर्वी नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे। काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या आणि राज्य प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला। विधानसभा निवडणुकीनंतर हेमलता पाटील नाराज असल्याची चर्चा आहे। हेमलता पाटील या मध्य मतदारसंघातून काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार होत्या, मात्र त्यांना उमेदवारी नाकारून शिवसेनेचे वसंत गीते यांना उमेदवारी देण्यात आल्यानं हेमलता पाटील या नाराज होत्या। अनेक वर्ष प्रामाणिकपणे काम करून देखील पक्षाकडून अन्याय झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। पक्ष नेतृत्वाचं पूर्णतः दुर्लक्ष झालेलं असून एकमेकांच्या कापाकापीतच पक्षाचे नेते मशगूल झाले असल्याचा आरोप हेमलता पाटील यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर केलेला आहे। गेल्या 30-32 वर्षापासून काँग्रेसची नगरसेविका म्हणून मी काँग्रेस पक्षामध्ये काम करत आहे। अतिशय प्रामाणिकपणे मी काँग्रेस पक्षाचं काम करत आहे। 1996 मध्ये जेव्हा महापौर पदाची निवडणूक होती तेव्हा माझी कोणतीही तयारी नसताना जनरलमध्ये मला महापौर पदाची निवडणूक लढवण्यासंदर्भात पक्षाने आदेश दिला। शिवसेना आणि बीजेपीचं सरकार राज्यामध्ये काम करत होतं आणि अशा परिस्थितीमध्ये 13 अपक्ष सोबत घेऊन मी ती निवडणूक लढले आणि केवळ एक मताने म्हणजे काँग्रेसचीच एक मोठी फुली पडल्यामुळे ती निवडणूक मी हारले। त्यानंतर सुद्धा तिसऱ्या वर्षी जेव्हा महिला आरक्षण पडलं तेव्हा पक्षाने माझी उमेदवारी नाकारत दुसऱ्या कोणाला तरी उमेदवारी दिली आणि तेव्हा सुद्धा मनामध्ये कुठलाही सल न ठेवता मी पक्षाचं काम करत राहिले। गेल्या पंचवार्षिकमध्ये तयारी कोणतीही नसताना पक्षाने शेवटच्या क्षणी सांगितलं रात्री 12 वाजता की तुम्हाला विधानसभेची निवडणूक लढवायची आहे। मी त्यांना नाकार कळवल्यानंतर सुद्धा त्यांनी सांगितलं की ही जागा राष्ट्रवादीला सुटेल आणि कायमचा ह्या जागेवरचा क्लेम जाईल, त्यामुळं मी ही निवडणूक तेव्हा लढले। केवळ 10-12 दिवसामध्ये मला 47,000 एवढं मतदान मिळालं आणि त्यानंतर गेल्या पंचवार्षिक मी सतत पक्षाचं काम करते आणि विधानसभेची निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने मी सगळी तयारी करत होते, परंतु शेवटच्या क्षणी ही जागा शिवसेनेला सोडली गेली। ही जागा शिवसेनेला सोडताना पक्ष नेतृत्वाने कोणत्याही पद्धतीने विश्वासामध्ये घेतलं नाही आणि लास्ट मोमेंटला ही जागा सोडून दिली। त्यामुळं आपल्याला फसवला गेल्याचा एक सल जो आहे तो माझ्या मनामध्ये कायमचा राहिला आणि त्या भूमिकेतून मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला। खरं सांगायचं तर मी काँग्रेसमधून इतर पक्षामध्ये जाण्याचा विचार कधी केला नव्हता आणि काँग्रेस सोडून कुठे जायचं ही माझ्या मनामध्ये सुद्धा खूप द्विधा अवस्था आहे। सगळ्या कार्यकर्त्यांशी मी बोलते, काही प्रतिष्ठित नागरिकांशी बोलते, प्रत्येकाचं एक वेगवेगळं मत येते। अजून त्या संदर्भात मी कुठला निर्णय घेतला नाही आणि सगळ्याच पक्षाच्या नेतृत्वाने माझ्याशी संपर्क साधलेला आहे आणि त्यांना आपल्या पक्षात येण्यासंदर्भात मला विचारणा केलेली आहे। येत्या 3-4 दिवसामध्ये तो मी निर्णय घेईन आणि त्या पद्धतीने काम करेन। दरम्यान आता हेमलता पाटील कुठल्या पक्षात जाणार याबाबत येत्या 2 दिवसात त्या निर्णय घेणार आहेत। दरम्यान आगामी महापालिका निवडणुकांपूर्वी नाशिकमध्ये काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।